ओम श्री साईराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सद्गुरू अण्णा महाराज चरित्र भाग 17. खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नसून प्रत्येक प्राप्त परिस्थिती सुखाने भोगण्याची कला शिकवत असतो. अण्णांचं हे लाडकं तत्त्वज्ञान होतं. आपल्या जीवनात हे तत्त्वज्ञान त्यांनी पुरेपूर उतरवलं होतं. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. या उक्तीप्रमाणे प्रपंचातल्या सर्व घटनांमध्ये अण्णा तटस्थ वृत्तीने साक्षीत्वाने राहत होते. अत्यंत साधी राहणी, स्वच्छ धुतलेलं पांढरशुभ्र धोतर, पांढरा शर्ट, काळा कोट आणि काळी टोपी या त्यांच्या पोशाखात कधीही बदल झाला नाही. 3 किंवा 4 जोड्यांपेक्षा अधिक कपडे त्यांनी कधीही शिवले नाहीत किंवा मुलांनाही भरमसाठ कपडे त्यांनी कधी घेतले नाहीत. अंगणाचा घराचा केर काढणं, कोबा पुसणं, लाकडं फोडणं, पाणी लाटणं, पाणी भरणं, झाडांना पाणी घालणं, संडास साफ करणं ही त्यांची नित्याची कामं होती. स्वतःची सायकल, स्कूटी ते स्वतः स्वच्छ करत असत. आळसाचा त्यांना अत्यंत तिटकारा होता. एखादं मूल सकाळी जास्त वेळ झोपून राहिलं तर ते म्हणायचे, काय ही तामसी वृत्ती. घरामध्ये शिक्षणाच्या निमित्ताने येऊन राहिलेले विद्यार्थी, रास्वसंघाचे कार्यकर्ते, माधुकरी मागायला येणारी मुलं, याशिवाय रत्नागिरीत अण्णांनीच सुरू केलेल्या उत्सवांमध्ये कीर्तन प्रवचन करायला येणारे कीर्तनकार, प्रवचनकार आणि उत्सवाच्या निमित्ताने येणारी शेटफळकडील मंडळी यांचा घरात सतत राबता असायचा. माणसांच्या मनाने घरात येणारा पैसा सुरुवातीच्या काळात तरी बेतासबात होता. त्यामुळे अण्णा आणि सीतामाई अत्यंत काटकसरीने संसार करत असत. खरोखरच घरावर अन्नपूर्णेचा वरदहस्त होता. कितीही लोक जेवायला असले तरी कधीही अन्नाचा तुटवडा भासत नव्हता. मुलांना वाढवताना मुलगा आणि मुलगी हा भेद अण्णांनी कधीच केला नाही. केर काढणं, जेवणाची तयारी म्हणून पाटपाणी घेणं, उष्टी खरकटी काढणं ही कामं मुलींप्रमाणे मुलगेही करत असत. तर नाटकात काम करणं, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, विद्यार्थी परिषद, राष्ट्रसेविका समिती, विश्व हिंदू परिषद यांचं कार्य मुलींनी करण्यास त्यांचं नेहमीच अनुमोदन असे. प्रेम आणि शिस्त यांच्या संतुलनात त्यांनी आपली सर्व मुलं वाढवली. अण्णांची 5 मुलं, शिक्षणासाठी राहिलेली मावळंगच्या अप्पांची 2 मुलं, सीतामाईंच्या भावाचा 1 मुलगा, घरात राहणारा 1 विद्यार्थी, अशा 8-9 मुलांना अण्णा रोज संध्याकाळी भगवद्गीतेचा 1 अध्याय शिकवायचे. दवाखाना संपवून अण्णांची घरी यायची वेळ झाली की सगळी मुलं अंगणातला खेळ आवरता घेऊन, हातपाय धुवून, उदबत्ती लावून अध्याय म्हणण्यासाठी तयार होऊन बसत. स्पष्ट शब्दोच्चारांसह या सर्व मुलांकडून त्यांनी पूर्ण गीता पाठ करून घेतली. नंतर सर्वांचं संस्कृत सुधारावं म्हणून तर्खडकर भाषांतर मालेच्या पहिल्या पुस्तकापासून 8व्या पुस्तकापर्यंत संस्कृतचे धडेही सर्वांकडून तयार करून घेतले होते. हा संपूर्ण वेळ अण्णांचा त्यात पूर्ण सहभाग असायचा. त्यामुळे मुलांनाही या गोष्टी जबरदस्ती न वाटता अगदी आनंदाच्या आणि सहजपणाच्या वाटायच्या. अण्णांजवळ बोलताना सर्वांना आदरयुक्त भीती वाटत असली तरी मोकळेपणाही होता. मुलांचा दंगा, गोंधळ, भांडणं चालू झाली तरी ते एकदम रागवत नसत. चूक नेमकी कुणाची आहे हे प्रथम समजावून घेऊन मगच ते त्या मुलाला त्याची चूक नीट समजावून सांगत. त्यांनी एकदाही मुलांना साधी चापट देखील मारली नाही. एखाद्याला नुसतं असं करू नका, तसं करू नका असं सांगण्यापेक्षा कसं करा हे ते स्वतः प्रात्यक्षिक करून शिकवत असत. एक आदर्श पालक कसा असावा हे समजण्यासाठी काही प्रसंग आता पुढे सांगणार आहे. अण्णांची मुलगी शकू
एकदा खोलीचा केर काढून बाहेर टाकायला चालली होती. तिला थांबवून ते म्हणाले, शकू, केर टाकण्यापूर्वी बघून टाकावा. एखाद्या वेळेला चुकून उपयोगाची वस्तू आहे ती केरातनं जाऊ शकते. आपण सांगितलेली गोष्ट तिने आत्मसात केली का नाही हे तपासायला 4 दिवसांनी त्यांनी मुद्दामच एक सुपारी केरात टाकली. अर्थातच शकूने केर टाकायला जाताना नीट पाहिलेलाच नव्हता. तिला दारातच अडवून अण्णांनी केरातली सुपारी दाखवली आणि म्हणाले, बघ, आज ही सुपारी केरातनं चालली आहे. उद्या एखादी मौल्यवान गोष्ट देखील केरात जाऊ शकते, म्हणून मी तुला केर बघून टाकायला सांगितलं. त्या दिवसापासून शकूने कधीही न बघता केर टाकला नाही. अण्णांची मोठी सून पुष्पा नवीनच लग्न होऊन सासरी आली होती. एक दिवस ती अंगणाचा केर काढत होती, पण तिला केर काढायला नीट जमत नव्हतं. अण्णांनी ते पाहिलं आणि स्वतः केरसुणी हातात घेऊन संपूर्ण अंगणाचा केर काढून दाखवला आणि तिला म्हणाले, अगं, केर काढण्यात देखील कसब लागतं. वसंता हा अण्णांचा दुसरा मुलगा लहान असताना त्याला एकदा कोणीतरी वर्तमानपत्र देत होतं. ते त्याने खसकन ओढून घेतलं. अण्णांनी लगेचच न रागावता एखादी गोष्ट ओढून घेतली तर कशी फाटू शकते, खराब होते हे समजावून सांगितलं. एवढंच नव्हे तर दुसरा माणूस आपल्या हातात काही कागद, पैसे देत असेल तर ते आपण कसे घ्यावे, देणाऱ्याने त्याच्या हातून ते सोडणं आणि घेणाऱ्याने ते त्याच वेळेला आपल्या हातात घेणं याचा मेळ कसा घालावा हे 3-4 वेळा प्रात्यक्षिक करून दाखवलं. आपल्या मुलांची वागणूक मृदू आणि कोणालाही न खटकणारी असावी याबद्दलची तळमळ आणि ते शिकवत असतानाचा अण्णांचा शांतपणाच यातून दिसत होता. आपल्यासारखीच काटकसरीची सवय अण्णांनी मुलांना लावली होती. एकदा शकूची चप्पल हरवली. अण्णांनी तिला नवीन चप्पल घेऊन दिली. 15 दिवसात ती देखील हरवली. मग मात्र अण्णांनी 2 महिने तिला चप्पल आणून दिली नाही. जेव्हा उन्हाळ्याचा चटका जाणवायला लागला तेव्हाच तिला नवीन चप्पल घेऊन दिली. आपली ऐपत आहे म्हणून हलगर्जीपणाने एखादी गोष्ट कशीही वापरावी हे त्यांना पसंत नव्हतं. त्यावेळी चप्पल घेणं परवडण्यासारखं असूनही मुलांनी यातून शिकावं एवढाच उद्देश याच्या मागे होता. अण्णा कंजूष म्हणून या गोष्टी करत होते असं नाही, पण या संसाराप्रमाणे त्यांनी जो परमार्थाचा संसार मांडला होता तिकडे त्यांचा सगळा जीव लागला होता. शेटफळला येणारा बराचसा समाज हा दारिद्र्य रेषेखालील असाच म्हणावा लागेल. वर्षभर कष्ट करून उत्सवाला येण्यासाठी जेमतेम बस भाड्याची सोय करण्या इतपत त्यांची परिस्थिती होती. त्यामुळे उत्सवाचा आणि मठाचा वार्षिक खर्च हा त्यातल्या त्यात काही धनिकांच्या मदतीवर भागवावा लागे. यामुळे इच्छांवर नियंत्रण ठेवून काटकसरीने पैसे वाचवून अण्णा ते शेटफळकरिता वापरत असत. दया करणे जे पुत्रांसी, तेची दासा आणि दासी अशीच त्यांची वृत्ती होती. त्यांच्याकडे रुक्मिणी नावाची एक वृद्ध मोलकरीण होती. 3-4 दिवस ती कामाला आली नाही. तिचा काही निरोपही आला नाही. तिची प्रकृती बरी नसावी असं वाटून अण्णा स्वतः तिच्या घरी गेले. तिला मूलबाळ कोणी नसल्यामुळे ती एकटीच राहायची. अण्णांनी तिथे जाऊन पाहिलं तो ती अतिसाराने आजारी झालेली. तिची देखभाल करायलाही घरात कोणी नव्हतं. अण्णांनी शेजारी राहणाऱ्या एका बाईंना बोलवून आणलं. त्या बाईंना रुक्मिणीची काळजी घ्यायला सांगून बरोबर आणलेली औषधं तिच्याजवळ दिली. घरी येऊन माईंना मऊ भात करायला सांगून आपल्या मुलांच्या हाती 4 दिवस रोज ते भात पाठवत होते. ती वृद्धत्वाने आणि आजारपणाने थकलेली असल्यामुळे यापुढे काम करणं शक्य नव्हतं. अण्णांनी आपल्या मुलांना बजावलं होतं की तिची मृत्यूपर्यंतची सर्व नैतिक जबाबदारी आपली आहे. त्याप्रमाणे दर महिन्याला तिच्याकडे ठराविक रक्कम पोचती होई. अण्णांचा इंग्रजीचा अभ्यास ते लहान असताना त्यांच्या वडिलांनी घरीच थोडाफार करून घेतला होता. मुळातच सखोल अभ्यासू वृत्ती असल्यामुळे त्यांनी इंग्रजी शिकवायला एक शिक्षकच 2 महिने ठेवला होता.
शिवाय घरात एक मराठी इंटू इंग्लिशची भली मोठी डिक्शनरी आणून ठेवली होती. त्यामुळे मुलांनाही इंग्रजीचा अभ्यास करताना काही अडचण आली तर ते सोडवायला मदत करत असत. नथुभाऊंचा मुलगा प्रभाकर याने भाऊंसाठी जे कृष्णमूर्तींच्या फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम या पुस्तकाचं मराठी भाषांतर केलं होतं. ते अण्णांनी वाचलं होतं, पण ते वाचल्यावर मुळात इंग्रजीत असलेलं पुस्तक वाचण्याची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. जे कृष्णमूर्तींचं हे पुस्तक एखाद्या इंग्रजीच्या प्रोफेसरलाही कळणं अवघड आहे, पण अण्णांच्या प्रेमाचाच विषय असल्यामुळे डिक्शनरीची मदत घेत त्यांनी ते पुस्तक पूर्ण वाचलं. या पुस्तकात शब्दांच्या डिक्शनरीतील अर्थापेक्षाही मूळ भावगर्भ गाभा समजणं आवश्यक असल्यामुळे अण्णांनी स्वतःच ते पुस्तक कुणाच्याही मदतीशिवाय वाचलं. रत्नागिरीत काही काळ ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी प्रेमी असे एक कलेक्टर होते. संपूर्ण जिल्ह्याचा शासकीय प्रमुख असूनही अत्यंत साधं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ज्ञानेश्वरीची आवड असल्यामुळे अण्णांबरोबर चर्चा करायला त्यांना आवडत असे. ते आधी ड्रायव्हरबरोबर निरोप पाठवून आपण येण्याची वेळ अण्णांना सोयीची आहे ना हे विचारून मग भेट ठरवून घेत असत. अण्णांचं नेहमीचं बसण्याचं स्थान झोपाळा, त्यामुळे येणारी प्रत्येक व्यक्ती ही झोपाळ्या शेजारी असलेल्या बाकावर बसत असे. कलेक्टर येण्याच्या दिवशी त्यांचा पदाचा मान राखण्यासाठी अण्णा आपल्या मुलांकडून एक हाताची लाकडी खुर्ची आणि त्यावर बैठकीचं कापड ठेवून ती खुर्ची झोपाळ्याजवळ ठेवून घेत असत. कलेक्टर आल्यावर अण्णा त्यांना त्या खुर्चीवर बसायला सांगत, परंतु ते त्या बाकाच्या कडेला बसूनच ज्ञानेश्वरीतील त्यांच्या शंका अण्णांना विचारत असत आणि समाधान पाहून जाताना अण्णांना नमस्कार करून जात असत. ते क्षण दोघांच्या मनात असलेला परस्परांचा सन्मान जाणवून देणारे असत. आपण अण्णांच्या स्वभावातले विविध पैलू बघतोय. त्यातलाच एक पैलू म्हणजे त्यांना शाब्दिक कोट्या करण्याची खूप आवड होती. त्यांचा स्वभाव थोडा चेष्टेखोर पण होता. सीतामाईंची चेष्टा करायला त्यांना खूप आवडायचं. सीतामाईंनी एकदा त्यांच्या तान्ह्या नातीची दृष्ट काढली आणि ते पाणी अंगणात अण्णांनी लावलेल्या भेंडीच्या झाडांना नेऊन घातलं. अण्णा लगेच माईंना म्हणाले, अगं तुझ्या नातीची दृष्ट काढलीस, पण ती माझ्या भेंड्यांवर पडली ना. तसंच माईंना स्वतःची जन्मतारीख माहीत नव्हती. वर्तमानपत्रातलं भविष्य वाचताना त्या अण्णांच्या राशीचं भविष्य स्वतःचं म्हणून वाचायच्या. अण्णा त्यांना म्हणायचे, तू माझ्या राशीला का लागली आहेस? घरात एकदा खूप पाहुणे जमले होते. 2-3 दिवस भरपूर पाहुणचार घेऊन ते परत गेल्यावर कोणीतरी म्हणालं, अगदी ओकं ओकं वाटतंय नाही आता? त्यावर अण्णा म्हणाले, ओकं ओकं की ओके ओके? शाब्दिक कोट्या करण्याचा अण्णांचा गुण त्यांच्या मुलांमध्येही उतरला आहे. मोठे कराडकर बुवा एकदा रत्नागिरीला आले होते. अण्णांच्या कोट्या ऐकून ते म्हणाले, तुम्ही तर कोट्याधीश दिसताय. त्यावर अण्णांचा मोठा मुलगा गोपाळ ताबडतोब म्हणाला, अहो तुम्ही लक्षाधीश आहात म्हणून तर तुम्हाला ते कळलं. शीघ्र कवित्व हा अण्णांचा आणखीन एक खास गुण होता. मुलं एकदा भेंड्या खेळत होती आणि शकूवर ळ हे अक्षर आलं. तिने घरात जाऊन अण्णांना विचारलं, अण्णा ळ या अक्षरापासून एखादं गाणं सांगा ना. अण्णांनी तिथेच तिला ळ अक्षराचं गाणं करून दिलं. ळ हे अक्षर आहे सांगा कितवे मराठी भाषेत, परिते प्रथमारंभी नच आढळते मराठी काव्यात. ळ हे अक्षर येता घोटाळती लाविता पहा भेंड्या, वाघा पुढे जशा त्या होती भयभीत बहुतही मेंढ्या. अशा प्रकारेच न या अक्षरावरूनही त्यांनी काही ओळी करून दिल्या होत्या.